या वेंगुर्ले शहराची एक वेगळी अस्मिता आहे, ज्याने आपल्या पत्रकारितेचा वारसा गेली 100 वर्ष आणि त्याच्या पुढे चालू ठेवलेला आहे. मी वेंगुर्ल्याचा नागरिक म्हणून त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि आपल्या नगर परिषदेची आत्ता एक रणधुमाळी संपल्यानंतर ज्याचा एक मोठा वारसा आहे, 150 वर्षाची आता आपण पूर्ण करतोय, अशा 150 वर्षाच्या मोठ्या वारसा असलेल्या सगळ्यात जुन्या नगर परिषदेचे आताचे नवनिर्वाचित रेकॉर्ड ब्रेक केलेलं, दुसऱ्यांदा म्हणून नगराध्यक्ष झालेलं, रेकॉर्ड ब्रेक केले नगराध्यक्ष राजनजी गिरव यांच्याशी एक औपचारिक चर्चेचा आजचा हा एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण आज सगळ्यांसमोर सादर करतोय. आणि त्याच्यासाठी आज मी या नगर परिषदेत त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे. गिरव साहेब नमस्कार. नमस्कार. आता ही दुसरी टर्म, म्हणजे तुम्ही इतका सगळा पायाभूत विकास केला, विकासाच्या स्वच्छतेमध्ये विकास केला, खूप काही गोष्टी केल्या 5 वर्षात. म्हणजे आम्ही म्हणायचो आता काय शिल्लक राहिला ह्या बघूया, अशा पद्धतीचं होतं. आणि असं असताना तुम्ही पुन्हा एकदा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बहुमताने जवळजवळ 16+1 असं, म्हणजे कुणाचीच मदत नसलेल्या अशा पद्धतीनं आणि कुठचेही एकमेकावर कुठचेही चुकीचे आरोप न करता, म्हणजे मला खरं म्हणजे तो एक समाधानाचा वेंगुर्लेकर म्हणून वाटतं की कुणावरही आरोप न करता तुम्ही अशा प्रकारची ही निवडणूक आणली. संपूर्ण जिल्ह्यातली आणि संपूर्ण राज्यातली ही एक वेगळी निवडणूक आहे असं मला वाटतं. तर तुम्ही सगळ्या तुमच्या मनात आता ह्या पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीनं काय आहे आणि लोकांच्या अपेक्षा तुम्ही कशा पुऱ्या करणार? नमस्कार. खूप चांगला प्रश्न विचारलात. फक्त पहिल्यांदा मी मागच्या 5 वर्षात जातो. मागच्या 5 वर्षातला जो विषय आहे तो मला थोडासा सांगावासा वाटतो, कारण मी राजकारणात तर नव्हतोच. अचानक राजकारणात रवींद्र चव्हाण साहेबांनी मला आणलं आणि संपूर्ण जनतेतून मी नगराध्यक्षपदासाठी उभा राहिलो. किंवा नगरसेवक किंवा राजकीय कोणताही संपर्क नव्हता आणि मागे पार्श्वभूमी सुद्धा नव्हती. आणि अशातच मी लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला निवडून दिलं. तेव्हा विचार आला की असा मी अचानक नगराध्यक्ष म्हणून झालो तर आपल्या गाव चांगला केला पाहिजे, गावासाठी 5 वर्ष दिलीच पाहिजे. आणि पूर्ण 5 वर्ष त्यासाठी मी झोकून देऊन काम केलं, सगळ्यांना सोबत घेतलं आणि काम केलं आणि विकास कामं भरपूर केली. हा झाला मागच्या 5 वर्षाचा इतिहास. त्यानंतर 4 वर्ष प्रशासकाचं राज्य होतं आणि परत निवडणूक लढवायची विषय नव्हता, कारण पहिलंच कबूल केलेलं मी एकदाच हे नगराध्यक्ष पद भोगणार आहे. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. येत्या 25 मे 2026ला 150 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि ज्यावेळी 25 मे 25ला सुरुवात झाली त्यावेळी याच आमच्या काउन्सिल रूममध्ये मी सीओना म्हटलं, म्हणजे मुख्याधिकाऱ्यांना म्हटलं की ह्या दिवशी एक चांगला कार्यक्रम आपण घेऊया. आणि त्याची एक नियोजनाची मीटिंग आम्ही तिथे ठेवली. त्याच्यानंतर ते नियोजन केलं. त्याच्यानंतर 25 मे 25ला आम्ही एक मॅरेथॉन घेतली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी. त्यामध्ये मी वाक्य म्हटलेलं की हे जे वर्ष आहे हे खूप चांगलं वर्ष आहे. एक 150 वर्ष पूर्ण होणार आहे नगर परिषदेला. एवढा ऐतिहासिक विषय आहे. आणि ह्या 25 मे 25 ते 25 मे 26 पर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका ह्या होणारच आहे. आणि जो कोण नगराध्यक्ष होईल तो भाग्यवान नगराध्यक्ष म्हटला पाहिजे. आणि तो मान मलाच मिळाला. हा योगायोग म्हणता येईल, किंवा लोकांनी टाकलेला विश्वास असेल, किंवा देवाच्या मनात असेल की मी परत वेंगुर्ल्याची सेवा कराल. आणि त्याचाच परिणाम 16 नगरसेवक आपल्यासोबत आले. भारतीय जनता पार्टीने खूप चांगलं काम केलं. रवींद्र चव्हाण साहेब आहेत, खासदार राणे साहेब आहेत, पालकमंत्री नितेश राणे साहेब आहेत, मनीष दळवी आहेत, असे अनेक जिल्हाध्यक्ष आमचे प्रभाकर सावंत आहेत, तालुकाध्यक्ष पप्पू परब आहेत आणि माझे सगळे वेंगुर्लावासीय जे माझे मित्रमंडळी, या सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला यात निवडून दिलं. आता खरी कसोटी आहे की पुढच्या 5 वर्षात आपल्याला पहिली जी कामं केलेली आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली कामं केलीच पाहिजेत. आणि लोकांची तीच इच्छा आहे हे मी करावं म्हणून. आणि त्यामुळे माझ्या डोक्यात अनेक विषय आहेत. सगळ्यात पहिल्यांदा विषय घेऊया आपण आरोग्य.
या आरोग्य आपल्या वेंगुर्ल्यात सध्या आरोग्याची स्थिती अत्यंत भयावह आहे आणि ती आम्ही स्वतः सगळेजण अनुभवत आहोत. नाही, म्हणजे मी जरा तुम्हाला इंटरप्ट करून सांगतो, हा की आरोग्याची परिस्थिती अशी आहे, की तुम्ही वेंगुर्ला स्वच्छ केलं, सुंदर केलं, सगळा विकास झाला. पण आमच्या छातीत कळ आली, की आम्हाला वेंगुर्ल्यात राहावं असं वाटत नाही. बरोबर त्यामुळं तो एकदम आमच्या सगळ्या नागरिकांच्या कळीचा मुद्दा आहे. तर बरोबर. तुम्ही आता आरोग्य काढलाच विषय, तर सांगा आरोग्यात आम्हाला काय देणार? हा आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर मागच्या कालावधीत जेव्हा मी नगराध्यक्ष होतो त्यावेळी सेंट लुक्स हॉस्पिटलचा मुद्दा आम्ही त्यावेळी उचललेला. त्याचे सगळे पेपर मी त्या डिपार्टमेंटलाच 25 वर्ष काम केल्यामुळे मला त्याचं नॉलेज होतं. सगळे पेपर काढले आणि ते घेऊन आम्ही फडणवीस साहेबांकडे त्यावेळी गेलो आणि फडणवीस साहेबांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि धर्मदायकडे आम्ही केस दाखल केली त्या विषयात. आणि आता त्याचं डिटेल काय बोलत नाही, परंतु सध्या सेंट लूक हॉस्पिटलचा मुद्दा अशा स्टेपला आहे की ते आमच्या कधीही ताब्यात येऊ शकतं. आता ते चालवणार कोण? कोणत्याही सरकारी यंत्रणेला जर चालवायला दिलं तर ते चालवतील याची गॅरंटी नाही. त्यामुळे आम्ही खाजगी संस्थांच्या संपर्कात आहोत. अशा 2 संस्था सुद्धा मिळालेल्या आहेत आणि ते हे सगळं नवीन इन्फ्रास्ट्रक्चर करून चालवण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे हे सगळ्यात ऐरणीचा विषय आहे की आम्ही ते सेंट लूक हॉस्पिटल चालू करणार आहोत. तोपर्यंत सध्या काय हा प्रश्न तुमच्या मनात असेल, तोपर्यंत सरकारी जे आपलं उपजिल्हा रुग्णालय आहे तिकडे आम्ही परवाच CS बरोबर मीटिंग ठेवलेली आहे आणि चांगले तज्ज्ञ 4 डॉक्टर आम्ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून तिथे आणत आहोत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न थोडा तरी सफल होईल असं वाटतं. शेती तर आरोग्य ही एक भाग झाला. दुसरा भाग येतो की डे बाय डे आपल्या ह्या वेंगुर्ल्याची लोकसंख्या कमी होते. त्याचं कारण असं आहे की इथं रोजगाराची माध्यमं कमी आहेत. दुसऱ्या बाजूला ह्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण विचार केला तर वेंगुर्ला एवढं प्रचंड आर्थिक उलाढालीची ताकद असलेली, म्हणजे छुपी ताकद असलेली दुसरं शहर नाही असं म्हणता येईल. का तर एका बाजूला चिपी आहे, दुसऱ्या बाजूला मोपा आहे, एक मोठा महामार्ग जाणार आहे आपल्याला भविष्यात, कोस्टल लाईन आहे, ह्या बाजूला 5-7 किनारे, सुंदर किनारे आहेत, 2 5 स्टार हॉटेल आहेत. ह्या सगळ्याचा वापर करून पर्यटन आणि मग बाकीचे त्याला जे जोडणारे उद्योग असतील, मच्छीमारी आहे, त्याच्यानंतर इथला आंबा आणि काजू उद्योग आहे, ह्या विषयातून इथल्या प्रत्येकाला रोजगार देणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे असं आम्हाला वाटतं कायम. कारण आमचा माणूस परत तिकडे जाऊन लोकसंख्या कमी होणारं गाव असं आपलं गाव ओळखलं जातं आणि बाहेरची लोक यावीत असं अजिबात नाही, पण आपली लोक इथंच राहून त्याला भरभराट यावी. तर तुम्ही काय त्याच्यासाठी करताय? त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा रोजगार निर्मिती करण्यासाठी पर्यटन हा एक व्यवसाय आपल्याला आहे. एक पर्यटन. आता मच्छीमारी व्यवसाय आपल्याकडे आहे. मच्छीमारांसाठी आपले जे पालकमंत्री आहेत ते मत्स्य आणि बंदर विकास मंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून मच्छीमारांसाठी बऱ्याचशा सोयी आपण करतोय. तरुण पिढी आहे ती पर्यटनाकडे वळेल आणि आता तसे प्रयत्न चालू आहेत आणि आता हळूहळू पर्यटन सुरुवात झाली आहे. अतिथी देवो भव ही जी संकल्पना आहे ती अजून आपल्या वेंगुर्ल्यात रुजलेली नाही. सगळ्यांच्याच बाबतीत हे मी म्हणत नाही. काही ठिकाणी पर्यटकांची चांगलं वर्तन केलं जातं, पण बऱ्याच ठिकाणी पर्यटक वेंगुर्ला हे ह्या बाबतीत जरा मागेच आहे. आपली जी खाडी आहे ती आता खोल होते आहे, त्यासाठी आपलं काम चालू आहे आणि ती जर खाडी खोल झाली काही ह्या महिन्याभरात तर आपण बोट व्यवसाय चांगल्यापैकी होऊ शकतो. आता आपल्याकडे जी जेटी होते ती मोठी जेटी होते, टर्मिनल होतं, कोस्टल टर्मिनल, आणि तिथे आपल्याला काय सबमरीन पण सुरू होईल. आता सध्या सुद्धा आपले पर्यटक त्या आपलं म्हातारीची चूळ म्हणून जे आपण म्हणतो निवती रॉकला, तिथे सध्या पर्यटन सुरू झालेलं आहे. आपल्याकडनं जवळजवळ 10-12 बोटी सध्या त्या व्यवसायात उतरलेल्या आहेत. हळूहळू ही संकल्पना होऊ घातलेली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायातनं रोजगार मिळू शकतो. दुसरा विषय आहे काजू आणि आंबे. हे आपल्याकडे चांगलं पीक देणारं, उत्पन्न देणारं साधन आहे. ह्यासाठी नुसतं त्यांचं पीक न घेता त्यांच्यावर प्रक्रिया करणारे जर उद्योग आपण सुरू केले इथे आणि त्याचं जर आपण मार्केटिंग केलं तर हे सुद्धा चांगले व्यवसाय आहेत. त्याशिवाय कृषी पर्यटन हा एक तिसरा विषय आहे. आम्ही आता बाहेर पण फिरतोय, फॉरेन दौरे पण केले. तशी आपल्याकडे एक सोय झाली पाहिजे. वेंगुर्ल्यात
एखादा पर्यटक आला तर त्याला सगळं मिळालं पाहिजे. हम्म. म्हणजे त्याने ते हॉटेल बुकिंगसाठी शोधायचं नाही, तो ऑनलाईन हॉटेल बुकिंग करणार. पण फिरायचं कुठे? फिरायला त्याला गाडी पाहिजे, स्पॉट फिरायला तिथे जेवण पाहिजे, त्याला नाश्ता पाहिजे, त्याला मुलांची करमणूक वेगळी असते आणि ज्येष्ठांची करमणूक वेगळी असते, यंगवाल्यांची करमणूक वेगळी असते. हे त्यांना दिलं पाहिजे दिलं पाहिजे. आणि त्यासाठी एक पॅकेज झालं पाहिजे, त्याची वेबसाईट तयार झाली पाहिजे. त्या वेबसाईटच्या आधारे पूर्ण पॅकेजची सोय ऑनलाईनच त्या लोकांना मिळाली पाहिजे. लोक वेंगुर्ल्यात राहिले पाहिजेत, ते का राहत नाहीत हे शोधून काढून ही वेबसाईट तयार करून हे पॅकेज दिलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी अगदी मला वाटतं की तुम्ही अगदी छान सांगितलं. त्याच्यात आणखी थोडंसं जोडून मी सांगेल, इथली खाद्य संस्कृती आहे. हा. म्हणजे वेंगुर्ल्यातला शेव, वेंगुर्ल्यातला पाव, वेंगुर्ल्यातली भजी, भजी, हे सुद्धा प्रत्येकाचं काहीतरी एक स्पेशालिटी आहे. आहे. अशा लोकांना तुमच्या ह्या सगळ्या बॅनर खाली आणून त्यांना त्याच्या हेल्थ आणि हायजीनचे धडे शिकवून त्याच्यात कुठेतरी ह्या गोष्टी अजून कमी पडतायत. तर बरोबर. त्याला आणून त्याला जर आपण एका चांगल्या बरं. त्याला स्टँडर्ड लेवलला आणून त्यांना जर त्याच्यात आलं तर वेंगुर्ल्यात त्याने क्लिक केलं की त्याला समजलं पाहिजे मला कुठं खायला जायचंय. बरोबर. एक सगळ्यात महत्वाचा विषय सांगतो. एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम दशावतार, अर्ध्या तासाचं रोबोट. हे जर व्यावसायिक केले ना तर ते ह्या पर्यटकांना सांगू शकतो आमच्या पॅकेजमध्ये हे तुम्हाला अर्धा तास आहे, हे तुम्हाला अर्धा तास आहे, हे ते तुम्हाला आहे. म्हणजे आपल्या जी संस्कृती आहे आपण त्या लोकांपर्यंत दिली पाहिजे. सांस्कृतिक चळवळ टिकवता टिकवता, पारंपरिक संस्कृती टिकवता त्या संस्कृतीतून सुद्धा उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकतात. त्याचं तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे तो मुद्दा मी विचारायच्या आधीच मांडला, बरं झालं. तर त्या सांस्कृतिक कलेसाठी मला वाटतं तुम्ही एक भव्य असं थिएटर उभं केलंच. हो. पण आता तुम्ही सांगितलं म्हणून तुम्हाला वाटतं का की एखादं छोटं मिनी अशा प्रकारचे छोटे 10, 15, 20 ग्रुपसाठी काहीतरी तुम्हाला ही व्यवस्था करून द्यावी लागेल की तो ग्रुपच तेवढ्या पुरतच मॅनेज करता येईल, असं होय. काहीतरी तुम्ही करायचा विचार करणार आहात का? हो, म्हणजे माझ्या डोक्यात आहे की पर्यटनासाठी आवश्यक असणारे संबंधित लोक म्हणजे आता एक रिक्षा व्यावसायिक, नंतर चारचाकी व्यावसायिक, म्हणजे कार व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि हे पर्यटन करणं, हे आता जे बोट व्यावसायिक, ह्या सगळ्यांची वेगवेगळी एक सभा घेण्याचं मी नियोजन केलेलं आहे आणि त्यांना हे सगळे पर्यटनाचे विषय समजावून सांगायचे आहेत. त्यासाठी त्यांना जर प्रशिक्षण द्यायचं असेल ते प्रशिक्षणही देणार आहोत. तसंच हे रोंबाट ग्रुप, दशावतार ग्रुप, हे सगळे जे ग्रुप आहेत कळसूत्रे, ह्यांना सुद्धा एकत्र बोलवून त्यांना हे सगळं तुम्ही चालू करा. नगर परिषदेमार्फत तुम्हाला जे काय सहकार्य लागेल ते मी करायला तयार आहे, असं करायचं माझ्या डोक्यात आहे. पर्यटनासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. बरं, मी पर्यटनावर आणि रोजगारावर बोललो आपण, तरी सुद्धा एक शेवटचा मुद्दा की आम्ही वेंगुर्लेकर म्हणून ना आम्हाला कधी कधी ना भीती वाटते जास्त विकासाची. म्हणजे नक्की आम्ही पुरोगामी नसलो तरी आम्हाला ना आमचं वेंगुर्ल्यासारखं असावं. म्हणजे विकास हा आपली स्वतःची संस्कृती, आपलं स्वतःचं अस्तित्व टिकून व्हावा. नाहीतर गोव्यासारखा विकास मला वाटत नाही कुठच्या वेंगुर्लेकरांच्या आमच्या मनात आहे. एक महत्वाचं म्हणजे गोव्याची संस्कृती आपल्याकडे येणार नाही. याचं कारण असं आहे, आपण पर्यावरण सांभाळून प्रगती करणार आहोत, पर्यावरण सांभाळून आपण पर्यटन करणार आहोत. त्यामुळे पर्यावरण आणि पर्यटनाची सांगड घालूनच ते कार्यक्रम केले जातील. CRZचं उल्लंघन आम्ही करणार नाही, जे गोव्यात केलं जातं. म्हणूनच मी म्हटलं आपले जे पारंपरिक विषय आहेत तेच विषय आपण मोठ्या स्वरूपात करणार आहोत, त्यांना आपण व्यावसायिक दर्जा देणार आहोत. आता अगदी इंटरेस्टिंग आपला सगळ्यात महत्वाची वेंगुर्ल्याची ओळख जी तुमच्या काळापासून निर्माण झाली, ज्याच्या आधारावर आज वेंगुर्ला म्हणजे स्वच्छता, वेंगुर्ला म्हणजे स्वच्छ शहर. आम्हाला त्याचा अभिमान आहे. म्हणजे आम्ही कुठेही गेलो तरी असं छाती बाहेर काढून कदाचित आम्ही छाती फुकटची फुगवून सांगतो किती रोल प्रत्येक नागरिक करतो, याच्याबद्दल मी शंकित आहे जबाबदार नागरिक म्हणून. तर ते एक टप्प्यावर आलो आपण स्वच्छतेच्या. बऱ्याच वेळा अनेक गोष्टी आभासी असतात, त्या आभासी न होता खऱ्या अर्थानं त्या निर्माण झाल्या आणि त्या अनुषंगाने नुसतं स्वच्छ नाही तर ते पर्यावरण पूरक असलेलं स्वच्छ शहराबद्दल तुमचं पुढचा काय प्लॅन? आम्हाला बक्षिसं मिळतात, मान सन्मान मिळतो. हे सगळं स्वच्छतेवर जरी मिळालेलं असलं तरी अजून अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटी आम्ही नक्कीच त्या दूर करू. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो की आपल्या वेंगुर्ला मध्ये ड्रेनेज व्यवस्था चांगली नाही आणि ती सगळ्यात आता आम्ही सर्वप्रथम घेतलेली आहे. फार पूर्वी, एक 10-15 वर्षापूर्वी
एक भुयारी गटार हा विषय वेंगुर्ल्यात चर्चेला गेला आणि कामही सुरू झालं. परंतु संकल्पना चांगली होती, भुयारी गटार झालीच पाहिजे, परंतु ती राबवली गेली चांगल्या प्रकारे नाही. त्यामुळे तो निधी जवळजवळ 4 कोटी खर्च आले. 4 कोटी मी नगराध्यक्ष झाल्यानंतर ते परत करावे लागले शासनाला. कारण शासन म्हणाले तो निधी परत केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कोणत्याही कामाला निधी देणार नाही, त्यामुळे ते परत करावे. आता डोक्यात अशी संकल्पना आहे, अख्ख्या वेंगुर्ल्यासाठी एकच भुयारी गटार करायचं आणि एकच FSTP करायचा, हे कधीच शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्या वेंगुर्ल्याचा असा जो स्लोप आहे, म्हणजे उत्तर दक्षिण स्लोप आहे, त्याच्यावर आधारित 5 ते 6 FSTP करायची आणि 5 त्या भागातला ड्रेनेज त्या FSTPत जाणार आणि त्याच्यातनं स्वच्छ पाणी येणार, ते शेतात जाणार. ते आपण शेताला, झाडाला, सगळ्यांना वापरू शकते, असं माझ्या डोक्यात प्लॅन आहे. आणि त्यातले 2 प्लॅन आता फायनलही झालेले आहेत. त्यामुळे येत्या 5 वर्षात हे 5 FSTP करणार आणि पूर्ण लाईन त्याला जोडणार, हे माझं सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि ते 100% मी पूर्ण करणार. हा झाला ड्रेनेजचा विषय. स्वच्छतेमध्ये जशी स्वच्छता सुरुवात होती ती सुरुवातीला, तशी आता थोडीशी लोक थोडेसे शैथिल्य आलंय. शैथिल्य आलेलं आहे, लोक थोडे रिलॅक्स झालेले आहेत ह्या विषयात. तर त्या दृष्टीने काही काटेकोर आम्हाला नियम करावे लागतील, म्हणजे अंजारून गोंजारूनही करावं लागणार, प्लस निर्णय घ्यावे लागतात आणि कडक निर्णय घ्यावे लागतील. पण जे नोकरीनिमित्त बाहेर जातात त्यांचा कचऱ्याचा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे कचऱ्याच्या ज्या काही बऱ्याच चुका आहेत, प्लॅस्टिक बंदी आपण केली, 100% प्लॅस्टिक बंदी केली, परंतु आज अशी परिस्थिती आहे, आज मार्केटमध्ये बऱ्याच लोकांकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळतात. हे कडक नियम जरा करावे लागतील. कारण हे सगळं आपण कोणासाठी करतो? नागरिकांसाठीच करतो. पर्यटन म्हणतो, काही शहरातलंच सांगतो, काही शहरात टुरिस्ट येतात, त्यांना आपल्या चांगल्या जागा दाखवल्या जातात, चांगले टुरिस्ट पॉईंट दाखवले जातात, पण ज्या ठिकाणी त्यांच्याकडे बकाल वस्ती आहे तिकडे त्या टुरिस्टना नेलंच जात नाही. माझं असं म्हणणं आहे, वेंगुर्ल्यात येणारा टुरिस्ट कुठेही जाऊ, त्याला स्वच्छताच दिसली पाहिजे. आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही स्वतः एक चांगले हेल्थ कॉन्शियस स्वतः असलेले, ह्या वयातही अगदी म्हणजे वयापेक्षा एक 15-20 वर्ष तरुण दिसणारे आमचे नगराध्यक्ष आहात. त्यामुळे तुम्ही एक चांगले स्पोर्ट्समन आहात आणि तुम्ही सायकलीवर प्रेम करणारी माणसं आहात. त्याचा वापर करून तुम्ही ह्याला ह्या क्रीडा नगरी करण्याचं आणि त्या सुदृढतेबरोबरच खऱ्या अर्थानं पर्यावरणाला मदत करण्याचा, असा काय तुमच्या डोक्यात काय तुम्ही विचार केलाय? कारण तुम्ही त्याच्यातलेच आहात. बरोबर, चांगला प्रश्न आहे. खेळ म्हणजे आमचा आवडीचा विषय. आता वय 64 वर्ष माझी पूर्ण होते वयाची आणि अजूनही मी बॅडमिंटन खेळतो. वेंगुर्ल्यात आज विचार केला तर आपल्याकडे सगळे गेम आहेत, सगळ्या प्रकारचं आम्ही सगळे गेम, बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, कॅरम आहे, नंतर व्यायामशाळा आहे, स्विमिंग आहे, क्रिकेट आहे, त्याच्यानंतर शूटिंग आहे. वेंगुर्ला नगर परिषदेकडे शूटिंग रेंज अशी कोणत्याही नगर परिषदेकडे नाही, ती वेंगुर्ल्याकडे शूटिंग रेंज. आणि आपलं नॅशनलला आपली मुलं गेलेली आहेत, वेंगुर्ल्यातली नॅशनल खेळत आहे. कारण ही जी शूटिंग रेंज आहे त्याचा अजून मला विस्तार करायचा आहे. आपल्याला इथे नॅशनल गेम खेळवायचे आहेत. 15 आपल्याकडे टार्गेट आहेत. 30 टार्गेट झालं तर आपण नॅशनल टुर्नामेंट घेऊ शकतो. स्पोर्ट्स टुरिझम म्हणजे असा एक संकल्पना रुजू घातलेली आहे, ज्याच्याकडे सगळे हे गेम आहेत त्यांच्यासाठी ही संकल्पना एकदम चांगली आहे. आणि आज आम्ही बिझनेसमन आहोत असं गृहीत धरूया. असे बिझनेसमन जे आहेत ते फिरायला जातात आणि तेव्हा त्यांची इच्छा काय असते की आम्ही सगळा ग्रुप घेऊन तुमच्याकडे येतो वेंगुर्ल्यात, तुमचे काय ते पैसे भरतो आणि आम्ही क्रिकेट खेळणार. त्यांना त्यामध्ये कुठची मॅच जिंकायचा विषय नसतो, त्यांना ते 2-3 दिवस एकदम त्यांचे रिलॅक्स गेले पाहिजे. पण त्यांचं म्हणणं कसं असतं की आम्ही एक 10-12 जण आलो, आम्ही क्रिकेट खेळणार, पण आमच्याबरोबर आमची मुलं, त्यांना तो क्रिकेट नको आहे, त्यांना वेगळं काहीतरी पाहिजे. आता त्यांच्यावर महिला असणार, मग त्यांना काहीतरी पाहिजे. त्यांना अशा सुविधा तिथे करून दिल्या पाहिजे की ते स्पोर्ट्स टुरिझम मधून आपण नफा मिळवू शकू. म्हणजे पूर्ण पॅकेज त्या टीमला द्यायचं. कुठे बाहेर गेलो तरी, आता आम्ही इंदोरला मागे ट्रिपला गेलेलो नगरसेवकांना घेऊन, तिथे बॅडमिंटन दिसल्यावर मी तिथे 4 गेम त्यांच्यात जाऊन खेळलो. म्हणजे ही जी आवड आहे, असे खूप लोक आहेत की त्यांना हेच पाहिजे आणि त्याच्यातनं आपण टुरिझम वाढवू शकतो.
नाही, तुम्ही सांगितलं म्हणून माझ्या लक्षात आलं. माझा वेंगुर्ला आपली संस्था आहे हो आणि तुम्ही पण त्याचे महत्वाचे द्वार. तर हो खेळ आठवणीतले करतात. हा हे सगळे विस्मरणात गेलेले खेळाला पुन्हा एकदा ते त्या मूडमध्ये जाऊन आपल्याकडे खूप सुंदर असा तो हो इव्हेंट हो होतो. तर त्याला सुद्धा एक वेगळ्या लेव्हलला आम्ही वर आणू शकतो आपण. अभिप्राय देऊन हो, लोकांना मजा येईल, म्हणजे हो, गोट्या हो. खेळायलाही मजा हो येईल. हो हो नाही आले हातात तरी चालतील. तर ते बरं आहे. तुम्ही म्हणजे खरंच ते अगदी कल्पकतेनं सांगितलं तुम्ही. हो हो हां, हो तर एक फार सुंदर आहे. एका अजून सामान्य अजून एक नागरिकांना. विषय ह्याचा सांगायचा राहिला म्हणजे आपल्याकडे आम्ही मागच्या याचे ठराव केलेला आहे 187 गुंठे जमीन आपण नगर परिषदेची अ, अ, सिंधू स्वाध्यायासाठी मुंबई विद्यापीठाला दिली शिक्षणाच्या दृष्टीने. शिक्षणाच्या दृष्टीने तो एवढा आम्ही दिला त्यामध्ये सागरी विज्ञान महाविद्यालय त्यांना चालू करायचं होतं. आम्ही ते सगळे पेपर बघितले. त्या 4 फॅकल्टी ओशनोग्राफी सारखे 4 फॅकल्टी होत्या. म्हणजे त्या 4 फॅकल्टीत आपल्या जिल्ह्यातली जरी मुलं शिकायला गेली असती तरी शिक्षण आणि रोजगार इथे मिळाला असता. फक्त काय झालं ह्या 4 वर्षाच्या कालावधीत आम्ही सत्तेवर पाठपुरावा कमी पाठपुरावा पडला. कमी पडला. त्याचा पाठपुरावा आम्ही आपली करणार. जाताना तिकडे पाठीच बसतो. त्याचा पाठपुरावा नक्की करणार आणि ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. आता एक ऐरणीचा मुद्दा आमचा असा आहे की आम्ही वेंगुर्लेकर हल्ली ना घाबरतो ह्या सगळ्या रस्त्यावरनं जायला, बाजारात यायला. कारण काय, तुम्ही मार्केट डेव्हलप केलं, आता ते कमी पडतंय. मच्छी मार्केट केलं, पण ते कमी पडतंय. केलं सुंदर, छान आहे, पण ते मेंटेन होत नाही. मग लोक बाहेर बसतायत, त्याच्यातनं चालत जावं लागतं. ऑर्गनाईज नसल्यामुळं असं होतंय आणि कदाचित तुम्ही म्हणताय तसं 4 वर्ष त्याच्यावर कोणाचं लक्ष नसल्यामुळं असं झालं असेल, असं आमच्या मनातली ती सल आहे की हे वेंगुर्ल्यामध्ये ट्रॅफिकची समस्या आज काहीच नाही तर इतकी आहे. म्हणजे 4 व्हीलरने या वेंगुर्ल्यात संध्याकाळी सकाळच्या वेळेत फिरायची सोय नाही. तर त्याला असं काही तुम्ही रिंग रोड वगैरे असं काहीतरी आम्ही ऐकत होतो अगोदर. तुम्ही रिंग रोड करणार, मग ते मागे पडलं. तर त्याचं काही संकल्पना आहे का? वेंगुर्ल्यात सगळ्यात फार मोठी अडचण म्हणजे ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे, पार्किंग प्रॉब्लेम आहे. त्यासाठी टुरिस्टना यायचं असतं तरी सुद्धा ते येऊ शकत नाही, ही फॅक्ट आहे. त्यासाठी आता म्हणून आम्ही काय केलं आहे की इथे आम्ही पूर्ण पार्किंगची सोय केलेली आहे. जवळजवळ 20 फोर व्हीलर इथे लागू शकतात आणि जवळजवळ 200 टू व्हीलर आमच्या खाली लागू शकतात पार्किंगमध्ये. पण लोकांची मानसिकता अजून झालेली आहे. स्थानिक लोकांबद्दल बोलतोय, टू व्हीलर ते रस्त्यावरच लावतात. त्यांना सांगण्यासाठी आम्ही जे काही ठोस पावलं उचलायची आहे ती नक्कीच उचलणार. एक झालं. आणि अजून एक आपल्या मच्छी मार्केटला लागून एक इमारत आहे, जुनी इमारत आहे. ती निर्लेखित करणार, कारण तसं त्याचा स्ट्रक्चर रिपोर्ट आलेला आहे की ती निर्लेखित करा म्हणून. तर ती निर्लेखित करू, तिथे एक सुबक बिल्डिंग बांधणार आणि ते मच्छी मार्केट विस्तारीकरण करणार, भाजी मार्केट विस्तारीकरण करणार आणि खाली पूर्ण पार्किंग. म्हणजे अजून आपलं पार्किंग वाढणार आहे हे असं केल्याने. त्यामुळे ते पार्किंगचा विषय इथे सॉल्व्ह होईल. आणि रस्ता हा मेन रोड रुंदीकरणाचा विषय तर आता सध्या डोळ्यासमोर नाहीच आहे. तो विषय बाजू तसाच ठेवून हे रस्त्यावरचं जे टू व्हीलर लावतात त्यांना आत घालण्यासाठी जे जे काय करायचे सुटसुटीत. ते त्याच्यासाठी ठोस पावलं आम्ही नक्कीच उचलणार. राहिला बंदरवरचा विषय, तिथे रोज ट्रॅफिक जाम होतं, भांडण तंटे रोज होतात. तिथे आपल्या स्थानिक लोकांनी काही दुकानं लावलेली आहेत, त्यामुळे त्याचा आणखी परिणाम होतो. त्याच्या अलीकडे जी आपली जुनी आईस फॅक्टरीच्या समोर जो मोठा मांडवीकडे जाणारा रस्ता आहे, नगर परिषदेचीच आहे मला वाटतं ती जागा. हो, तो रस्त्याच्या साईडला एक डोक्यात आहे की रस्त्याच्या साईडला तिथे शॉप करायचे आणि ते जे वरचे शॉप आहेत त्या सर्वांना इथे शॉप द्यायचे आणि पार्किंग तिथेच करायचं. हो, बाकीच्या सर्व पर्यटकांनी चालत जायचं तिथे. बरोबर. किंवा जर इलेक्ट्रिक व्हेकलची सोय होत असेल तर इलेक्ट्रिक व्हेकलने त्यांना तिथे त्या ब्रिजवर घेऊन जायचं. हो, असा एक विषय आहे. मांडवीकडे जाणारा रस्ता आपण डेव्हलप करतोय. मांडवीकडे पुढे जो जेटीकडे जाणारा रस्ता आम्ही डेव्हलप करतोय आणि तिथे जल क्रीडा केंद्र आपण सुरू करतोय बरं. नगरपालिकेचं. आणि तिथेच वॉटर स्पोर्ट्स पासून सगळं तिथे असणार आहे. एक मला सांगितलं. ड्रीम प्रोजेक्ट सांगू का? सांगा. ड्रीम प्रोजेक्ट असा आहे की आपल्यावर आपण त्याला निमुसगा म्हणतो. तुम्हाला स्थानिक लोकांना निमुसगा शब्द माहीत झालेला हा. आहे, पण इतर लोकांना तो माहीत नाही. निमुसगा म्हणजे आपण वेंगुर्ल्यावरून दाबोलीच्या दिशेने गेल्यानंतर वर टॉप मिळतो आणि त्या स्पॉटवरून आपल्याला दोन्ही समुद्र दिसतात, समुद्र किनारे. एक आपला वेंगुर्ल्याचा समुद्र किनारा, त्यामध्ये दाबोलीचा, वायंगणीचा, हे दोन्ही किनारे दिसतात. तर तिथे आपलं आरक्षण नंबर 1 आहे. जवळजवळ 6 एकर जमीन तिथे आपली आहे. अच्छा. नगरपालिकेची मालकीची नाही आहे,
पण आरक्षण आरक्षण. असल्यामुळे आपण ती ताब्यात घेऊ शकतो त्यांना मोबदला देऊन. तर तिथे असं एक गार्डन करायचं आहे जे मेन रोड आहे, कोस्टल हायवे लागून आहे. त्यामुळे कोस्टल हायवे लागून असल्यामुळे तो स्पॉट इतका सुंदर आहे की तिथून ते गार्डन एकदम इतक्या भव्य दिव्य प्रकाराचं डेव्हलप करायचं आहे आणि तिथून रोप वे करायचा आहे बंदरपर्यंत. अच्छा. हो हो हो. हा ड्रीम हे- प्रोजेक्ट आहे. ही आमच्या वेंगुर्लेकरांसाठीची अगदी तुम्ही एकदम इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. 5 वर्ष आहे विजन आहे, त्यामुळे हे होऊ शकतं भविष्यात. आणि आम्हाला तुमच्याबद्दल विश्वास आहे की निधीमध्ये काही तुम्ही कुठे कमी पडलेलं त्यावेळी नव्हतं, चांगलं काम करण्याला निधी मिळतो. कारण की आम्हाला अभिमान वाटतो की आमच्याकडे 4 मोठी गार्डन आहेत. 5वं आता इकडे अड्ड्याच्या तिथं मोठं हो. हा जापनीज गार्डन झालंय. आता तुमचं एक इथं निमुसग्यावरचं गार्डन ही संकल्प आणि त्याच्यानंतर रोपवे हा तर काय खूपच ड्रीम प्रोजेक्ट. म्हणजे आम्हाला थोडा थोडा आता तुमच्या एकूण नागरिक म्हणून एकदम कॉन्फिडन्स यायला लागलाय. काही प्रश्न विचारतो ज्याला रॅपिड फायर प्रश्न असतात. तर त्या प्रश्नांची तुम्ही आम्हाला न विचार करता उत्तर द्या, जी खरी असतात असं आपण मानतो. राजकारण्यांकडून आलेली उत्तर खूप विचार केल्यानंतर खरी राजकारण्यांची उत्तरं खरी नसतात. खरी नसतात. तर एक प्रश्न असा आहे, वेंगुर्लाचे वर्णन एका शब्दात करायचे झाले तर काय कराल? निसर्ग, वारसा की भविष्य? निसर्ग. स्वच्छ वेंगुर्ला की पर्यटनशील वेंगुर्ला? तुमची पहिली प्राथमिकता काय? स्वच्छ पर्यटन वेंगुर्ला. अरे वा. प्रॉफिट मार्केटचा काय पण झाला, आता पुढची हेरिटेज वास्तू कोणती? कॅम्प डेव्हलप करायचंय. वेंगुर्ला स्मार्ट सिटी की शाश्वत शहर? शाश्वत स्मार्ट शहर. अच्छा, शाश्वत स्मार्ट सिटी. हा. पुढच्या 5 वर्षात वेंगुर्ल्याचा ब्रँड म्हणून काय तुम्ही ओळख निर्माण करणार आमची? वेंगुर्ला स्वच्छ आणि सुदृढ वेंगुर्ला. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आमचा की फिल्डिंग लावायला सगळ्यात कठीण कुठे आहे, राजकारणात की खेळात? राजकारणात. थँक्यू व्हेरी मच. खरं म्हणजे एक सामान्य नागरिकाला नगराध्यक्षांना असा काही वेळ द्यायचा झाला तर कठीण असतो. प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात असे खूप प्रश्न असतात. मी विचार केला की आपण या माध्यमातून नगराध्यक्षांना भेटावं आणि एक सामान्य नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या समोर एक असे आपल्या मनात असलेले, ह्या जनतेच्या सामान्य माणसाच्या मनात असलेले प्रश्न विचारावेत. म्हणून आज काही कल्पना न देता त्यांच्याकडे आलो आणि त्यांनी मला वाटतं समाधान होणारी उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत. आता आगे आगे देखेंगे होता है क्या, अशा पद्धतीने आपण पुढे जाऊया आणि त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द कसा पुढे देता येईल ह्याच्यासाठी आपण त्यांच्यावर वॉच ठेवूया आणि त्यांना सहकार्य करूया आणि त्याच्यामध्ये सहभागी होऊया. धन्यवाद.